मराठ्यांच्या सभांना जत्रा आणि अवमानकारक शब्द वापरल्यानंच सदावर्तेंची गाडी फोडली। जामिनानंतर मंगेश साबळेंचं स्पष्टीकरण, गाडीची तोडफोड करणाऱ्या तिघांना जामीन मंजूर। आणि या तोडफोडीच्या मागे षडयंत्र, मामुलींवर बोलणार नाही, साबळेंवरील प्रश्नावर सदावर्तेंचं उत्तर। तात्काळ टिकणारं आरक्षण द्या, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर गेल्याशिवाय राहणार नाही, सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड करणाऱ्या मंगेश साबळेंचा इशारा। तर जरांगेंना अटक करा, जरांगेंचे लाड न थांबवल्यास उपोषण करणार, सदावर्तेंचा इशारा। आणि तोडफोडीचं समर्थन करत नाही, आंदोलनाला डाग लावण्याचा प्रयत्न, जरांगे पाटलांची ही प्रतिक्रिया। गुणरत्न सदावर्तेंना संपवायला हवं होतं, संजय गायकवाड यांचं गुणरत्न सदावर्तेंवर वादग्रस्त वक्तव्य। तर राजकारणी लोकांवर काहीही बोलायचं नाही, गुणरत्न सदावर्ते यांची प्रतिक्रिया। दरम्यान सदावर्तेंवर बोलून वेळ घालवणार नाही, सदावर्ते गाढविणीचं दूध पितात म्हणून असं बोलतात, आमदार रोहित पवार यांची सदावर्तेंवर टीका। सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड करणाऱ्यांचा डोंबिवलीमध्ये सत्कार, मंगेश साबळेंसह त्यांच्या साथीदारांचा मराठा समाजाकडून सत्कार। मोदी आले मात्र मराठा आरक्षणावर बोलले नाहीत, त्यांना आता देशातील गोरगरिबांची आणि मराठ्यांची गरज राहिलेली नाही का, जरांगेंचा मोदींना सवाल। सापाला दूध पाजण्याचं काम श्रद्धेय महोदयांनी केलं, श्रद्धेय महोदयांना काड्या करण्याचं माहिती, त्यांनी विचारात बदल करायला हवा, जरांगे पाटलांचा रोख नेमका कुणाकडे, यावर चर्चा सुरू। मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर सरकारकडून हालचाली वाढल्या, मराठा आरक्षणासाठी केंद्राची मदत घेणार, शंभूराज देसाईंची माहिती। ठाकरे सरकारनं कोर्टात केस टिकवली असती तर ही परिस्थिती आली नसती, उद्धव ठाकरेंनी मराठा समाजाची माफी मागितली पाहिजे, भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांची मागणी। गेली 10 वर्ष भाजप मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवू शकलेलं नाही, भाजपचा खोटारडेपणा उघड करण्याचं काम आम्ही करणार, नाना पटोलेंचा इशारा। टिकाऊ आरक्षण ठाकरे सरकारच देऊ शकत होतं, पण दुर्दैवानं त्यांचं सरकार पाडलं गेलं, शिंदे आणि फडणवीस आता मराठा आरक्षणाचा खेळ खंडोबा करतायत, भास्कर जाधव यांचा हल्लाबोल। जरांगे पाटलांच्या आवाहनानंतर मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीमध्ये कॅन्डल मार्च, 28 तारखेला पुन्हा एकदा कॅन्डल मार्च काढणार, 123 गावातील नागरिकांच्या बैठकीमध्ये निर्णय। आणि मराठा आरक्षणासाठी राजकीय नेत्यांना गावबंदीचा सिलसिला सुरूच, सुरेश वरपुडकर, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आणि त्यानंतर आता मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांना सुद्धा परभणीमध्ये गावबंदी। तर हिंगोलीमध्ये ठाकरे गटाचे जयप्रकाश मुंदडा यांना मराठा तरुणांचा घेराव, मराठा समाजासाठी तुम्ही काय केलं, मराठा तरुणांकडून त्यांना विचारणा। हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील सोमठाणा गावातही सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावबंदी, जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गावबंदी। आरक्षण मिळाले नाही तर 2024 ची विधानसभा लढवणार नाही, हिंगोली विधानसभेचे भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांचं वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल। मराठा आरक्षण प्रश्नी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याचा राजीनामा, सुरेश राक्षेंचा चिंचवड विधानसभा प्रमुख पदाचा राजीनामा, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काम करण्याची त्यांची इच्छा व्यक्त। नंदुरबार जिल्ह्यातील ओबीसी समाज आक्रमक, नंदुरबारमध्ये 29 ऑक्टोबरला ओबीसी महामेळावा होणार, छगन भुजबळ मार्गदर्शन करणार। सोलापूरच्या करमाळा तालुक्यात मराठा आरक्षण आणि मनोज जरांगेंच्या उपोषणाच्या पाठिंब्यासाठी साखळी उपोषण, आमदार खासदारांना तालुक्यात फिरकू न देण्याचा इशारा। नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमधील माथाडी कामगार संघटनेचा आज बंद, मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कडकडीत बंद पाळला जाणार। शिंदे फडणवीसांची दिल्लीमध्ये मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा, विस्तारात भाजपला 7, शिवसेना 5 आणि राष्ट्रवादीला 3 मंत्रिपदं मिळणार असल्याची सूत्रांची माहिती। तर मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ विस्तारावर निर्णय घेतील, मंत्री उदय सामंत यांची माहिती। महाराष्ट्रातील एक मोठे नेते अनेक वर्ष देशाचे कृषी मंत्री होते, त्यांनी राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी काय केलं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाव न घेता शरद पवारांवर टीका। तर मोदींनी पवारांच्या कार्याची स्तुती केलेला व्हिडिओ ट्विट करत जयंत पाटलांचं विरोधाभासावर बोट। 2004 ते 2014च्या कालावधीत 70,000 कोटी कर्जमाफी कुणी केली, पंतप्रधान मोदींनी कृषी विभागाचा अभ्यास केलेला नाही, मोदींच्या पवारांवरील टीकेला आव्हाडांचं उत्तर। आज जसे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत तसे पवारांच्या काळात झालेले नाहीत, शेतीबद्दल भाजपच्या नेत्यांना किती माहिती आहे, मोदींनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवरून रोहित पवारांचं उत्तर। पंतप्रधान नरेंद्र मोदी आता सरपंच झालेत, प्रत्येक उद्घाटन आपल्या हस्ते झालं पाहिजे असंच मोदींना वाटतं, प्रकाश आंबेडकरांची टीका। शिवसेना आमदार अपात्रतेबाबत आता पुढील सुनावणी 2 नोव्हेंबरला, एकाच प्रकरणाचा दाखला घेत निर्णय घेता येणार नाही, सर्व प्रकरणांचा सारांश काढावा लागेल, विधानसभा अध्यक्षांची भूमिका। हार न मानता पुन्हा सिनेट निवडणुकीच्या तयारीला लागा, नव्यानं मतदार नोंदणी करा, आदित्य ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश, सिनेट निवडणुकीवर मातोश्रीवर पार पडली युवासेनेची बैठक। आणि पुन्हा चिपळूणमधून निवडणूक लढवायची इच्छा, उद्धव ठाकरे आणि पवारांनी संधी दिल्यास चिपळूणमधून लढेल, भास्कर जाधव यांच्याकडून इच्छा व्यक्त। साईबाबांच्या आशीर्वादानं 2024ला मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार, लोकसभेत मोदींना यश मिळेल, दीपक केसरकरांकडून विश्वास व्यक्त।
मी नितीन गडकरींची भाषण ऐकत महामार्गावरून प्रवास करतो. गडकरींच्या भाषणावरून भास्कर जाधव यांचा उपहासात्मक टोला. 19 नोव्हेंबरपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर 20 तारखेला महामोर्चा काढू. सोयाबीन आणि कापसावरील प्रश्नावरून तुपकरांचा सरकारला इशारा. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींना निवडणूक आयोगाकडून नोटीस. 20 ऑक्टोबरला राजस्थानच्या प्रचार सभेत केलेल्या वक्तव्यावर ही नोटीस. पंतप्रधान मोदींबद्दल गैरसमज पसरवणारं विधान केल्याचा भाजपचा त्यांच्यावर आरोप. राज्यात दुष्काळ परिस्थिती गंभीर, मात्र सरकारकडून शेतकऱ्यांना मदत पोहोचलेली नाही. 15 दिवसात आंदोलन करणार, नाना पटोलेंची माहिती. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत 17 आरोपी अटकेत. कुर्ल्यातून आमिर अतिक शेखला साकीनाका पोलिसांकडून अटक. आमिर अतिक शेख ललितकडून ड्रग्ज खरेदी करून मुंबईमध्ये पुरवायचा, सूत्रांची माहिती. ड्रग्ज तस्कर ललित पाटीलसह आरोपी सचिन वाघ, शिवाजी शिंदे, रोहित चौधरी यांना तिसऱ्या रिमांडसाठी साकीनाका पोलीस कोर्टात हजर करणार. दुसऱ्या रिमांड कालावधीतील केलेला तपास रिपोर्ट हा पोलीस सादर करणार. मुख्यमंत्री 5 दिवसांपूर्वी घोटाळेबाज पराग संघवीच्या घरी गेले होते. मनीषा कायंदे यांच्यावर तुम्ही काय बोलाल? आव्हाडांकडून मुख्यमंत्री शिंदेंचे फोटो ट्विट करत मनीषा कायंदेंना सवाल. 17,000 कोटींचा हिरा व्यापार मुंबईतून सुरतला. व्यापाऱ्यांच्या निर्णयानं महाराष्ट्र सरकारला मिळणारा मोठा कर हातून जाणार. व्यापाऱ्यांनी 3400 कोटी खर्चून सुरतमध्ये उभारलं नवं केंद्र. धुळ्यातील नरभक्षक बिबट्याला मुनगंटीवारांकडून मारण्याचे आदेश. नरभक्षक बिबट्यानं आतापर्यंत 2 बालकांचा घेतला बळी. नवी मुंबईमध्ये बाबा महाराज सातारकर यांच्या कुटुंबियांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून भेट. एकनाथ शिंदे यांच्याकडून सातारकर यांच्या कुटुंबियांचं सांत्वन. तर बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार. संध्याकाळी 5 वाजता नेरूळमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार. कोविड काळातील बॉडीबॅग घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकरांच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी. किशोरी पेडणेकरांना हायकोर्टाचा दिलासा कायम राहणार का, याकडे लक्ष. वाधवान बंधूंची 70 कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त. वांद्र्यातल्या घरावर ईडीची धाड. डीएचएफएल घोटाळा प्रकरणी ईडीकडून रात्री उशिरा कारवाई. आज आणि उद्या खार ते गोरेगाव दरम्यान ब्लॉक. 6व्या मार्गिकेसाठी चर्चगेट ते विरार 135, तर विरार ते चर्चगेट दरम्यान 134 लोकल फेऱ्या रद्द. प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाकडून खेद व्यक्त. कोकण रेल्वेचं वेळापत्रक 1 नोव्हेंबरपासून पूर्ववत होणार. रेल्वेगाड्यांचा वेग वाढणार. विलंबाच्या प्रवासातून प्रवाशांची सुटका होणार. रेल्वेगाडीमध्ये अथवा स्थानकावर एखादा जखमी झाल्यास पुणे रेल्वे स्टेशनवर तात्काळ वैद्यकीय उपचार मिळणार. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर वैद्यकीय कक्ष 24 तास सुरू राहणार. दिवाळी काळात पुण्यातून लांब पल्ल्याच्या धावणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या फुल. काही मार्गावर विशेष गाड्या सोडण्याची पुणे रेल्वे विभागाची रेल्वे बोर्डाकडे मागणी. पिंपरी चिंचवड शहरातील वायू प्रदूषणात वाढ. शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे हवेची गुणवत्ता ढासळली. नवी मुंबईच्या कोपरखैरणेतही वायू प्रदूषण. अनेक नागरिकांना सुरू झाला त्रास. हवेतील रासायनिक घटकांमुळे हे प्रदूषण झाली असल्याची शक्यता. मेट्रो 3च्या खालून भुयारी मार्गाची उभारणी होणार. नरिमन पॉइंट आणि मरीन लाईन्सकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय. राज्य सरकारच्या नमो किसान महासन्मान योजनेच्या हप्त्याची पहिली रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा. ठाण्याला योजनेचा सर्वात कमी लाभ आणि मराठवाड्याला सर्वाधिक लाभ. वंदे भारत एक्सप्रेसला तरुणांची सर्वाधिक पसंती. वंदे भारतला 31 ते 45 वयोगटातील प्रवाशांचा 33% प्रतिसाद. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत उद्या ज्येष्ठ शिवसैनिकांचं संमेलन. दादरच्या सावंतवाडी संस्थान सभागृहामध्ये आयोजन. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेत गाजणार विविध मुद्दे. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राबवण्यात येणार विशेष उपक्रम. कल्याण स्टेशन परिसरात पाईपलाईन फुटल्यानं 50 फूट उंच पाण्याचा फवारा. लाखो लिटर पाणी वाया. आणि राज्यात 10 शहरात पारा घसरला, तरी मुंबईत मात्र अद्यापही ऑक्टोबर हिटच्या झळा. मुंबईकरांना अद्यापही उन्हाचे चटके. पुणे पालिका प्रशासनाकडून कुत्र्यांना रेबीजची लस देण्यासाठी मोहीम हाती. 23 गावातील कुत्र्यांची गणना केली जाणार. महापालिकेच्या जागांवर उभारण्यात येणारा फटाके विक्री स्टॉलसाठी ऑनलाईन सोडत. 15 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज करता येणार. ठाणे रेल्वे स्थानकाला स्वच्छतेच्या बाबतीत रेल्वेकडून प्रथम क्रमांक जाहीर. रेल्वेच्या 466 स्थानकांच्या पाहणीमध्ये हा क्रमांक. बेस्ट कर्मचाऱ्यांना यावर्षी 30,000चा बोनस द्या. बेस्ट कामगार सेनेनं पालिका आयुक्तांकडे केली मागणी. 17 वर्षांपासून कंत्राटी तत्वावर काम करणारे बेस्टचे 725 कर्मचारी आता परमनंट होणार आणि उर्वरित कामगारांना सुद्धा टप्प्याटप्प्यानं परमनंट केलं जाणार. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील फुलवडे गावात जनावरांना लंपीचा प्रादुर्भाव. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. सोलापुरात पॅलेस्टाईन समर्थनार्थ आयोजित केलेल्या मूकमोर्चाला परवानगी नाही. कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण. यामध्ये चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा. 12 साक्षीदारांची साक्ष. विशेष सत्र न्यायालयाचा निकाल. गोंदियामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये 4 सरपंच पदासाठी 13 अंगणात. पोटनिवडणुकीमध्ये सदस्य पदाकडे उमेदवारांचं दुर्लक्ष. वर्ध्यामध्ये 29 ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक. सरपंच पदासाठी 77 तर सदस्य पदासाठी 417 उमेदवार रिंगणात. रत्नागिरीतील खेरडी ग्रामपंचायतीचा प्लास्टिक बंदचा नारा. विद्यार्थ्यांनी जुन्या साड्यांपासून बनवलेल्या पिशव्या देऊन केली जनजागृती.
सोलापूरच्या करमाळ्यामध्ये मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरू, आमदार खासदारांना तालुक्यात फिरू न देण्याचा इशारा. नांदेडच्या देगलूरमध्ये ओबीसी संघर्ष समितीकडून ओबीसींच्या आरक्षणासाठी धरणं आंदोलन, तालुका प्रशासनाला विविध मागण्यांचं निवेदन सादर. नांदेडच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं जिल्हा परिषदेसमोर काम बंद आंदोलन, शासन सेवेमध्ये कायमस्वरूपी रुजू करण्याची मागणी. मराठा कुणबी आरक्षणाबाबत न्यायमूर्ती शिंदे समिती आज धाराशिवला जाणार, नागरिकांकडे असलेले दस्तऐवज उपलब्ध करून देण्याचं आवाहन. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये अंमली पदार्थ सेवन प्रकरणी 5 जणांवर गुन्हे दाखल, मुख्य आरोपीला मध्यरात्री अटक. राज्यातील 70,000हून अधिक कृषी केंद्र चालकांची बंदची हाक, 2 ते 4 नोव्हेंबर दरम्यान सर्व कृषी केंद्र बंद असणार. पुन्हा एकदा बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. धुळ्यात कपाशीला दर नसल्यानं शेतकऱ्यांकडून कपाशीची घरातच साठवणूक आणि कमी पावसामुळे कपाशीचं उत्पन्नही कमी. धुळे जिल्ह्यात झालेल्या कमी पावसामुळे पाण्याबरोबरच आता चाऱ्याचीही टंचाई, चाऱ्याचेही दर गगनाला भिडले. नंदुरबारमध्ये केळीवर सीएमव्ही रोगाचा प्रादुर्भाव आणि हतबल शेतकऱ्यावर शेतात जनावरं सोडून देण्याची वेळ. नंदुरबारमध्ये खानदेश विभागीय कृषी महोत्सव होणार, महोत्सवाला कृषी मंत्री धनंजय मुंडे, पालकमंत्री अनिल पाटील सुद्धा उपस्थित राहणार. दुष्काळी परिस्थितीवर सरकार सकारात्मक, नंदुरबारमधील शेतकऱ्यांना शासन लवकरच मदत करणार. अमरावतीतील सार्वजनिक दुर्गामातेच्या महाप्रसादाच्या कार्यक्रमात यशोमती ठाकूर यांचं श्रमदान, यशोमती ठाकूर यांचा पोळ्या लाटतानाचा व्हिडिओ व्हायरल. वाशिम जिल्ह्यातील बाजार समितीत मूग आणि उडदाला चांगला दर, मात्र यंदा उत्पादन आणि पेरा हे अत्यंत कमी असल्यानं फायदा सुद्धा कमी. वाशिमचे पाटबंधारा मंडळ कार्यालयाचं स्थानांतरण रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी आणि या निर्णयामुळे नवीन सिंचन सुविधा निर्माण करण्यासह सद्यस्थितीतील पाणी प्रकल्पाच्या कामांना मोठा अडथळा येणार. वाशिममध्ये बंजारा आरक्षण बचाव समितीच्या 4 कार्यकर्त्यांचं पोहरा देवीत अन्नपाणी त्याग आंदोलन, एसआयटी पुन्हा कार्यान्वित करण्याची मागणी. स्वच्छता अभियानांतर्गत मीरा भाईंदर महानगरपालिकेची विशेष मोहीम, ना कचरा फेकणार ना फेकू देणार, आयुक्त संजय काटकर यांचा नवा नारा. हिंगोलीत 1,05,000ची लाच घेताना ग्रामसेवकाला रंगेहात पकडलं, सूर्यकांत खाडे असं या लाचखोर ग्रामसेवकाचं नाव. पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील भिगवडमध्ये 50 लाखांच्या खंडणी प्रकरणी दोघांवर गुन्हा आणि या ठिकाणी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत खंडणीची मागणी. पंढरपूर शहराच्या विविध भागांमध्ये मोकाट जनावरांचा रस्त्यावरच ठिय्या, त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा. परभणीमध्ये मालगाडीचं इंजिन रेल्वे रुळावरून घसरलं, मोठी हानी टळली, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. नागपूरच्या वैशालीनगर परिसरातील घराला आग, सिलिंडर लीक झाल्यामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. पिंपरी चिंचवड शहरातील फेरीवाल्यांचं सर्वेक्षण पूर्ण आणि फेरीवाल्यांसाठी हॉकर्स झोनही निश्चित. उल्हासनगरच्या कॅम्प 4 मधील रेशन दुकानात प्लास्टिक सदृश्य तांदूळ मिळत असल्याची तक्रार, मात्र हा पौष्टिक तांदूळ असल्याचं शिधा वाटप अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. केंद्रीय तज्ज्ञ समितीची ईगल कंपनीच्या कास्टिंग प्लांटला भेट, चिपळूणमधील कोसळलेल्या उड्डाणपुलाच्या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी ही पाहणी.